चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात प्रस्तावित करंजी MIDCच्या जमीन अधिग्रहणाचा मुद्दा आता चांगलाच पेटला आहे। करंजीसह परिसरातील 13 गावांमधील तब्बल 10,000 एकर सुपीक शेतजमीन MIDCसाठी अधिग्रहित करण्याच्या शासनाच्या निर्णयाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे। ग्रामसभांना विश्वासात न घेता तसेच कोणतीही पूर्वकल्पना न देता जमीन अधिग्रहणाची अधिसूचना काढण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। विविध आंदोलनानंतरही शासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने आता शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतली असून अधिसूचना रद्द करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना तब्बल 1000 पत्रे स्पीड पोस्टद्वारे पाठवण्यात आली आहेत। शासनाने येत्या 15 दिवसात करंजी MIDCसाठी काढलेली जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे। यामध्ये आधीच त्या भागात करंजीला जमीन ॲक्वायर केली 38 वर्षापूर्वी 35 एकर आणि त्याच्यात कधीच उद्योग आला नाही आणि आता 13 गावातली जवळजवळ 10,000 हेक्टर जमीन ॲक्वायर करायचा सरकारचा प्रस्ताव कसली कायदेशीर प्रक्रिया फॉलो झाली नाही आणि हे जमीन म्हणतात जमीन आमची मालक आम्हाला जमीन द्यायची नाही आणि जमीन सक्तीने घेणार असेल तर आम्ही प्रतिकार करू ह्या स्तराची भूमिका सगळी आहे। ज्या स्टेजला नोटीस झाली त्या स्टेजला यांनी विधिवत आक्षेप घेतलाय आणि आक्षेपामध्ये प्रत्येकाने सांगितलं मी जमीन द्यायला तयार नाही। त्यामुळे जेव्हा अशी स्पष्ट भूमिका आहे हे कायद्याचं अधिराज्य आहे आणि कायद्याच्या अधिराज्यामध्ये तुम्ही सक्ती करू शकत नाही।